नमस्कार मुलांनो. आज आपण इयत्ता 6वी मधलं कुठलं लेसन शिकवणार आहोत? युनिट 2 मधलं आपल्या शेवटचा जो लेसन आहे त्याचं नाव काय आहे मुलांनो? ॲड वाईज कस्टमर. तर आज आपण कुठला लेसन अभ्यासणार आहोत? ॲड वाईज कस्टमर. चला तर मग या लेसनची आपण सुरुवात करूया. ॲड वाईज कस्टमर म्हणजेच काय? हे आपण समजून घेऊया. आता मुलांना तुम्ही रोज नेहमी टीव्ही बघता, आपण मूव्ही बघायला गेलो किंवा आपण टीव्ही सीरियल बघतो, तुम्ही कार्टून्स बघता. तर काय होतं आपण बघता बघता मध्येच काय येतात ऍड येतात आणि आजकाल सिरियल आणि आपण ज्याला जे पाहायचं आहे त्याच्यापेक्षा म्हणजे तो जो मेन कथानक आहे त्याच्यापेक्षा काय असतात मुलांना ऍड म्हणजे ऍडव्हर्टाईज म्हणजे जाहिराती प्रचंड प्रमाणात असतात. ते आपल्याला जाहिराती काय करतात ते आपल्याला प्रलोभन देतात की आपल्याला ते इन्स्पायर करतात की आपण बाजारात जाऊन त्या वस्तू घ्यावं. त्याच्यासाठी ते काय काय करतात, कुठल्या कुठल्या परीने ऍड हे करतात आणि आपल्याला कसं भुलवतात, आपल्याला कसं फसवतात तेच आपण काय या पाठामध्ये आपण शिकणार आहोत. ऍड वाईज कस्टमर. ऍड वाईज वाईज मीन्स काय मुलांनो? WISE. वाईज म्हणजेच काय? हुशार. ऍड म्हणजे काय? जाहिरात. ऍड वाईज कस्टमर. कस्टमर म्हणजेच ग्राहक. ऍड वाईज कस्टमर म्हणजे ऍड पाहून पाहून हुशार झालेली. म्हणजे आता आपल्याला अशा पण जाहिराती येतात की आपण जाहिरातींना ऍड्सला भुलून न जाता आपण योग्य ग्राहक कसं बनायचं म्हणजे सजान ग्राहक कसं बनायचं, आपल्याला काय कुठल्या वस्तू लागतात, कुठल्या वस्तू खरंच त्या वस्तू आपल्या उपयोगाच्या आहेत का, त्याच्यात ते हेल्दी आहेत का, हे सगळं काय आता आपण पण बघून बघून काय झालेलो आहोत, आपण सुजान ग्राहक झालेलो आहोत म्हणजे चांगले कस्टमर झालेलो आहोत. ऍड वाईज जाहिरात. चला मग आपण अभ्यासूया. करूया आपण आता सुरुवात याला लर्नला. बघा तर ऍड वाईज कस्टमर्स. ते असं आपण काय करूया मुलांना? सर्वात आधी इंट्रोडक्शन बघूया. इंट्रोडक्शन म्हणजेच याची प्रस्तावना बघूया की ह्या चॅप्टर मध्ये काय काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय काय अभ्यासाचं आहे ते आपण बघूया. बघा आपल्याला काय दिलेलं आहे बघूया. ऍडव्हर्टाइजमेंट ॲज वी कॉल देम ऍड्स. तर काय म्हटलंय आपण? ऍडव्हर्टाइजला काय म्हणतो? ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजेच काय मुलांना? जाहिरात. आता मला सांगा जाहिरात आपण कुठल्या येतात आपल्याला? शॅम्पू, साबण, कपडे धुवायचं साबण, भांडे घासायची साबण, मुलांचे म्हणजे शूज असू दे, बॅग असू दे. तर आजकाल प्रत्येकच गोष्टीची काय केली जाते? जाहिरात केलेली जाते म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट केलेली जाते. तर ऍडव्हर्टाइजला शॉर्ट्स मध्ये काय म्हणतो आपण? ऍड्स असं म्हणतो. Are given by the owners different companies to tell people about their products. तर ह्या ऍडव्हर्टाईज का बनवल्या जातात? की काय आहे? वेगवेगळ्या कंपनीज आहेत. आता बघा हेअर ऑइल आहे म्हणजे केसाला लावायचं तेल आहे, तिथे खोबऱ्याचं तेल पण राहू शकते, खोबऱ्याचं तेल असते, बदाम तेल असते, ऑलिव्ह ऑइल असते, अजून अशा खूप साऱ्या वस्तूंपासून काय केलेले जातात म्हणजे प्रॉडक्ट बनवले जातात. हे प्रॉडक्ट ग्राहकापर्यंत पोचायला पाहिजे म्हणजे मोठ्यापासून ते सामान्य जनतेपर्यंत पोचायला पाहिजे. आणि आजकाल काय आहे मुलांनो? घराघरामध्ये टेलिव्हिजन आहे, टीव्ही आहे, इंटरनेट आहे. त्याच्यामुळे काय होर्डिंग्स लावलेले जातात आणि या वस्तूंची ऍडव्हर्टाईज केली जाते, जाहिरात केली जाते. मग आपली वस्तू योग्य कशी म्हणजे सगळ्यात चांगल्या आपल्या कंपनीने जे बनवलेले प्रॉडक्ट आहे ते हेअर ऑइल असू दे किंवा ते आंघोळीचं साबण असू दे, ते किती सुगंधित आहे, ते किती चांगलं आहे, त्याच्याने काय काय फायदे होतात, तर याचे जे उपयोग आहेत ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचून लोकांनी त्या वस्तू खरेदी केली पाहिजे. आपण जर त्या वस्तू खरेदी केल्या तर काय होईल? कंपनीला तेवढाच फायदा होईल. तर हे जे कंपनीचे जे ओनर्स असतात, कंपनीचे जे मालक असतात, ते काय करतात? ते प्रोडक्टच्या जाहिराती करून ऍड्स करून काय करतात? ते टेलिव्हिजन टीव्हीवर दाखवतात. आपण सिरियल बघत असतो किंवा आपण मुलं कार्टून्स बघत असतात, तर छोट्या मुलांसाठी मग किंडर जॉयच्या, मग बॅट बॉलच्या ऍडव्हर्टाईज असतात, चॉकलेट्सच्या ऍडव्हर्टाईज असतात. हे त्यांना काय करतात? मग मुलांना त्याविषयी आवड निर्माण होते आणि मुलं मग आपल्या मागे लागतात. तर हे आपल्या वस्तू ग्राहकापर्यंत कसं पोहोचेल ना, आपल्या वस्तू किती प्रचंड प्रमाणात विकता येईल, आपला फायदा कसा करून घेता येईल, याच्यासाठी कंपनी ओनर्स धडपडत असतात. त्याच्यासाठी ते जाहिराती बनवतात आणि जाहिरातीमुळे त्यांच्या प्रोडक्ट्स विषयी त्यांच्या ज्या मालाविषयी जी आहे ती लोकांना माहिती होते. देअर एम इज टू मेक पीपल बाय दोज प्रोडक्ट्स. आणि त्यांचं एम काय असतो? जे कंपनीचे ओनर्स असतात, कंपनीचं मालक असतात, ते त्यांचं ध्येय काय असतो, त्यांचा एम काय असतो की त्यांचे जे प्रोडक्ट्स असले आहेत their aim is to make people buy those products. त्यांचे जे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत ते काय करायला पाहिजे? लोकांनी खरेदी करायला पाहिजे. ऍड्स देण्यामागे काय असते? हाच त्यांचा उद्देश असतो.
लेट अस लर्न इन दिस चॅप्टर टू बी अ वाईज कस्टमर अँड नॉट गेट लर्ड बाय द अट्रॅक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट. तर आपल्याला हा चॅप्टर काय शिकवतो, आपल्याला काय लेसन देतो? ऍड वाईज कस्टमर म्हणजेच जाहिराती पाहून शहाणे झालेले, हुशार झालेले काय ग्राहक. तर काय आपल्याला हा देतो म्हणजे लेट अस लर्न इन दिस चॅप्टर. आता आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे चॅप्टर मधून? दिस चॅप्टर टू बी वाईज कस्टमर म्हणजे आपण हुशार कस्टमर कसं व्हायचं. वाईज म्हणजे हुशार आणि कस्टमर म्हणजे ग्राहक. आपण हुशार ग्राहक किंवा योग्य ग्राहक कसं बनायचं. ऍज नॉट टू गेट लर्ड. लर्ड मीन्स प्रलोभन. लर्ड मीन्स प्रलोभन किंवा मोह. प्रलोभन किंवा मोह. तर आपण चांगले कस्टमर कसे बनलेले पाहिजे, हुशार कस्टमर कसे बनलेले पाहिजे. अँड नॉट गेट लर्ड बाय द अट्रॅक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे आपण ह्या ज्या अट्रॅक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट असतात, ज्या अट्रॅक्टिव्ह जाहिराती असतात, तर त्याच्या प्रलोभनाला आपण बळी न पडलं पाहिजे. त्या प्रलोभनाला पाहून मोहित न झालं पाहिजे. तेच म्हणजे आपण मोहित न होता ऍडव्हर्टाईज पाहून त्यांचे प्रॉडक्ट, त्यांच्या जाहिराती पाहून आपण मोहित न होता आपण वाईज कस्टमर, हुशार कस्टमर कसं व्हायला पाहिजे ते हे आपण पाठातून शिकणार आहोत. उदाहरणार्थ बघा मुलांनो, आता काय आहे सगळ्याच काय असते की आता स्त्रियांमध्ये सुंदर दिसण्याची स्पर्धा असते. गोरी कसं दिसेल, मग मेकअप प्रॉडक्ट कुठले असतील, तर काय करतात त्याच्यासाठी ते वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट सर्च करतात, ते घेतात आणि ते म्हणजे ते आपल्याला ऍडव्हर्टाईज मध्ये कधी कसं दिसते की त्याच्यामुळे स्किन चकाकते, मग किती सुंदर दिसायला लागते. तर हे पण बऱ्याच तरुणी काय करतात ते प्रॉडक्ट घेतात. फेअरनेस म्हणजे गोरं व्हायसाठी प्रॉडक्ट घेतात. पण आपण तसं करायला नको, कारण प्रॉडक्ट वापरून काही आपला कलर चेंज होणार नाही. ते जेनेटिक असते, ते आपल्या आईवडिलांपासूनच आलेलं असते. कुठलंही क्रीम किंवा कुठलंही बाजारातलं प्रॉडक्ट लावून त्याच्यात म्हणजे असं काही चेंजेस होत नाही. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, योग्य आहार घ्यायला पाहिजे, डाएट करायला पाहिजे, न्यूट्रिएंट्स खायला पाहिजे आणि एक्सरसाइज करायला पाहिजे, पाणी भरपूर प्यायला पाहिजे. तर हे जे आहे हे आपल्याला काय करायचं आहे हे या पाठात शिकायचं आहे. म्हणजे वाईज कस्टमर कसं बनायचं आहे, प्रलोभनाला बळी न पडता, ऍडव्हर्टाईजला बळी न पडता, मोहित न होता आपण चांगलं कस्टमर कसं व्हायला पाहिजे ते आपण इथून शिकूया. बघा काय दिलेलं आहे इथे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन म्हणजेच स्पष्टीकरण दिलेलं आहे. मुलांना तुम्हाला इथे काय दिसते आहे बघा, इथे काय दिसते आहे, इथे आपल्याला इथे एक मीटिंग होताना दिसते आहे. मीटिंग दिसते आहे, हे काय आहे, ते कंपनीचे ओनर्स आहेत आणि ह्या सगळ्यांची काय आहे मुलांना इथे मीटिंग्स आहे. द ओनर्स ऑफ द कंपनीज टेम्प्ट पीपल टू बाय देअर प्रोडक्ट्स. हे काय आहेत, कंपनीचे मालक आहेत. जसं पार्लेजी बिस्किट असू दे, हेअर ऑइल असू दे, कुठला साबणी असू दे किंवा चिप्सचे पॅकेट असू दे, तर हे काय आहे सगळे ओनर्स बसलेले आहेत, म्हणजे सगळे इथे मालक बसलेले आहेत. द ओनर्स ऑफ कंपनीज टेम्प्ट पीपल टू बाय देअर प्रोडक्ट्स. आणि हे काय करणार आहे, टेम्प्ट म्हणजे काय, मोहित करणार आहेत. मोहित किंवा असं प्रलोभन देणार आहेत. प्रलोभन देणार आहेत. कंपनीज टेम्प्ट पीपल टू बाय देअर प्रोडक्ट. तर त्यांच्या कंपनीचे प्रोडक्ट आपण खरेदी केली पाहिजे. सामान्य माणसांनी ते प्रोडक्ट खरेदी केली पाहिजे. त्याच्यासाठी काय करणार आहेत, ते टेम्प्ट करणार आहेत, म्हणजे आपल्याला तसं प्रलोभन देणार आहेत. बघा मुलांना तुम्हाला इथे काय दिसते आहे, तुम्हाला इथे काय दिसते आहे, एक चिप्सचं पॉकेट दिसते हे क्रिस्पी क्रंची. काय नाव आहे, क्रिस्पी आणि क्रंची. किती रुपये, फक्त 5 रुपयाला आहे. तर आपल्याला काय दिसतात, असे सुंदर सुंदर वेफर्स किंवा चिप्सचे किंवा असे पॉकेट्स दिसतात. त्याच्यावर सुंदर असं टेक्स्ट लिहिलेलं असते, छान छान आकर्षक त्याला रंग दिलेला असतं त्या पॉकेटाला. त्याच्यावर जे चित्र असते ते चिप्सचे एकदम असं क्रंची आणि मोहित करणारे असते, आपल्याला टेम्प्ट करते. म्हणजे आपल्याला असं वाटते नाही आपण जाऊन ते घ्यावं, खरंच घ्यावं असं. त्या ऍडव्हर्टाईज पाहून काय होते, आपल्याला त्याची इच्छा निर्माण होते की ते घ्यायला पाहिजे. So the advertisement are designed in a such a way that people the impressed to see them. बघा आता ऍडव्हर्टाइजमेंट काय करतात, म्हणजे द ऍडव्हर्टाइजमेंट आर डिझाईन्ड इन अ सच वे. जेव्हा ऍड करतात त्या म्हणजे त्या प्रॉडक्टची किंवा त्या वस्तूची जेव्हा ऍड करतात, त्याला काय केलं जाते, खूप अट्रॅक्टिव्ह केलं जाते, असं सुंदर मोहित बनवलं जाते. त्याच्यावरचे पिक्चर्स असतात, त्याच्यावर जे चित्र असतात ते असे सुंदर असतात आणि त्याच्यावर क्रंची असं ऑनियन फ्लेवर, असं बटर फ्लेवर वगैरे असं छान छान लिहिलेलं असतं. आणि ते पाहून काय होते, आपल्याला ते आपण मोहित होतो. आणि ऍडव्हर्टाइजमेंट इन सच अ वे दॅट पीपल इम्प्रेस्ड टू सी देम. आणि काय करतो आपण, ते चित्र पाहून, ते ऍड पाहून काय होतो, आपण इम्प्रेस्ड होतो, म्हणजे त्याच्या प्रभावाखाली येतो, आपल्याला ते आवडायला लागते ना, आपल्याला ते घ्यायची काय होते
इच्छा होते अशा प्रकारे काय करतात, जे कंपनीचे ओनर्स असतात ते तशा प्रकारे काय करतात, ऍडव्हर्टाइजमेंट करतात. आता हे प्रॉडक्ट पाहून कुठलंही लहान मूल त्याच्या आईला दुकानात घेऊन जाईल किंवा स्कूलमध्ये येताना दुकानात थांबेल आणि हे प्रॉडक्ट नक्कीच घ्यायला सांगेल, कारण त्यांनी हे ऍड पाहिलेली असते आणि तो मम्मीला म्हणतो हे तर फक्त 5 रुपयाचं आहे, किती सुंदर आणि किती टेस्टी आहे. तर हे ऍड पाहून काय करतात, आपल्याला इम्प्रेस केले जातात. बघा, दे फील लाईक बाईंग द प्रोडक्ट. मग काय होते आपल्याला, दे फील लाईक बाईंग म्हणजे आपल्याला ते प्रोडक्ट घ्यायची इच्छा होते. बाईंग म्हणजे घेणे, बाईंग द प्रोडक्ट म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे याचे ऍडव्हर्टाईज पाहून किंवा याच्यातलं सुंदर फीचर्स पाहून काय होईल, आपल्याला ते प्रोडक्ट घ्यायची इच्छा होईल. यू मस्ट बी अ वाईज कस्टमर अँड डिसाइड केअरफुली इफ यू रिअली नीड टू बाय एनी प्रोडक्ट ऑर नॉट. इथे काय म्हटलेलं आहे, यू मस्ट बी वाईज कस्टमर. जर तुम्ही काय असाल मुलांनो, जर तुम्ही वाईज कस्टमर म्हणजे हुशार किंवा सुजान कस्टमर असाल, ग्राहक हुशार किंवा सुजान ग्राहक असाल, तुम्हाला जर काय योग्य काय अयोग्य याची जर जाण असेल, अँड डिसाइड केअरफुली, तर ते तुम्ही चांगल्या प्रकारे, डिसाइड म्हणजे निर्णय घेणे, तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचा निर्णय घेऊ शकता. इफ यू रिअली नीड टू बाय एनी प्रोडक्ट ऑर नॉट म्हणजे तुम्ही असा विचार करू शकता, खरंच हे मला घ्यायचं आहे का, खरंच हे माझ्या कामाचं आहे, मी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, आणि हे प्रॉडक्ट घेतलं तर नक्की माझा उपयोगाचा आहे का. तर हे तुम्ही जर वाईज कस्टमर असाल, जर तुम्ही हुशार कस्टमर असाल, तर तुम्ही प्रॉडक्ट घ्यायचं की नाही याचा तुम्ही योग्य विचार करूनच घ्याल. दिलेलं आहे म्हणजे हे प्रॉडक्ट घ्यायचं की नाही हे आपल्यालाच ठरवायचं आहे. आपण ऍड पाहून कुठलंही प्रॉडक्ट घ्यायला जायचं नाही. Unhealthy snacks like chips or wafers are usually packed in attractive packs. तर बघा, जे मोस्टली काय असतात, हे खाण्याचे पदार्थ असतात, जो स्नॅक्स असते, चिप्स असतात, कुरकुरे असतात आणि जे बॉल्स वगैरे जे असतात ते काय असतात, ते पॅक्ड केलेले पदार्थ असतात. म्हणजे त्याच्यात काहीतरी प्रोसेस होऊन काय केलं जाते, ते प्लास्टिकच्या एका छोट्या रॅपरमध्ये काय केले जाते, ते पॅक केलं जाते आणि ते बऱ्याच दिवसापासूनच असते. पण ते कुठल्या तेलात बनवतात, कशा प्रकारे बनवतात ह्याची आपल्याला कल्पना नसते. तर हे अनहेल्दी असते. जे पॅकेट फूड असतात ते काय असतात मुलांना, आपल्यासाठी अनहेल्दी असतात. म्हणून तुम्ही पण बाहेरचे चिप्सचे पॅकेट्स वगैरे असं काही घेऊ नका. त्या बदल्यात काय खा, तुम्ही फ्रुट्स खा, ड्राय फ्रुट्स खा, एक्सरसाइज करा. याच्यामुळे काय होईल, तुमची हेल्थ पण छान राहील. मग इथे काय दिलेलं आहे, अनहेल्दी स्नॅक्स लाईक चिप्स ऑर वेपर्स आर युजली पॅक्ड. हे काय असतात, मोस्टली अनहेल्दी प्रोडक्ट आहेत, हे आपल्या शरीरासाठी चांगले नाहीत. काय 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 चांगले नाहीत, स्नॅक्स मध्ये काय येते, हे जे चिप्स आणि जे वेफर्स असतात आर युजली पॅकेज्ड म्हणजे ते एखाद्या अशा प्लास्टिकच्या असं पॅकेटमध्ये ते पॅक केलेलं असते इन अट्रॅक्टिव्ह पॅकेट्स, आणि त्याच्यावर असे सुंदर सुंदर स्लोगन असतात, सुंदर सुंदर चित्र असतात की आपल्याला ते खायची काय होते, इच्छा होते. आणि आपण टीव्ही मध्ये काय करतो, त्याची ऍड्स पण पाहत असतो, फक्त 5 रुपयाला इतका सुंदर फ्लेवर. तर आपण त्या ऍड पाहून आपल्याला कधी रस्त्याने जाताना दिसले तर काय करतो, आपण ते घेण्याचा प्रयत्न करतो. मग इथे काय दिलेलं आहे, चिल्ड्रन शुड ईट अ बॅलन्स्ड अँड नरिशिंग डाएट दॅट इन्क्लुड्स. तर काय करायला पाहिजे मुलांना, तुमच्या छोट्या मुलांनी आई आणि बाबांच्या मागे चिप्सच्या पॅकेटसाठी किंवा वेफर्ससाठी त्यांच्या मागे न लागता काय करायला पाहिजे मुलांना, चिल्ड्रन शुड ईट म्हणजे मुलांनी काय खायला पाहिजे, बॅलन्स डाएट खायला पाहिजे. बॅलन्स डाएट मध्ये काय येईल, तुमच्या आहारात काय असायला पाहिजे, तुमच्या थाळीमध्ये डाळ, भात, चपाती, सॅलेड, छान सुंदर भाजी, पोळी, हे जेवण असायला पाहिजे. दही, आणि रोज काय म्हणजे तुम्ही अल्टरनेट डे अंडी, फिश किंवा अंडी, फिश, हे आपलं सेरेल्स, परत फ्रुट्स, हे सगळं तुमच्या आहारात असायला पाहिजे. म्हणजेच बॅलन्स डाएट पाहिजे. अँड नरिशिंग म्हणजे तुमच्या पोषणासाठी, तुमची जी ग्रोईंग एज आहे, जी तुमची म्हणजे वाढती वय आहे, त्याच्यात तुमच्यात ड्रायफ्रुट्स पाहिजे. नरिशिंग म्हणजे तुमचं पोषण काय होईल, तुम्हाला योग्य तो पोषण योग्य आहारामुळे मिळेल. अँड दॅट इन्क्लुड्स, तर हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये मुलांना काय करा, तुम्ही ऍड करा. चिप्स आणि वेफर्स पेक्षा तुम्ही बॅलन्स डाएट, ज्याच्यात चपाती, भाजी, पोळी, फ्रुट्स, अंडी, फिश, सॅरेल्स म्हणजे कडधान्य वगैरे, हे तुमच्या आहारात असू द्या. त्याच्यामुळे तुमचं पोषण काय होईल, चांगलं होईल. तुमची वाढती वय आहे तर तुम्हाला काय होईल, तुमची हाईट किंवा तुमची जी एनर्जी राहील ती खूप चांगल्या प्रकारे राहील. बघा इथे दिसते आहे, चित्रामध्ये काय दिसते आहे मुलांना आपल्याला, हे दिसते आहे पियर, दिसते आहे कॅरेट म्हणजे गाजर,
हे बीटर गार्ड म्हणजे कारली, आणि हे काय आहे नट्स. नट्स म्हणजे काय शेंगदाणे. आणि हे बघा, हे तुमच्यासारखं एक छोटस बाळ आहे, त्याचं जवळ किती सुंदर म्हणजे असं जेवण आहे. बॅलन्स डाएटची थाळी आहे. तर बघा, फ्रुट्स. तर तुम्ही तुमच्या आहारात मुलांना काय ऍड करायला पाहिजे? चिप्स वेफर्स न खाता तुम्ही काय खायला पाहिजे? फ्रुट्स खायला, फळे खायला पाहिजे. व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या खायला पाहिजे. सेरेल्स म्हणजे तृणधान्य, कडधान्य खायला पाहिजे. नट्स म्हणजे शेंगदाणे. मिल्क म्हणजे दूध, एटसेट्रा, इन्स्टेड ऑफ इटिंग पॅकेज अँड प्रोसीड फूड. प्रोसीड फूड म्हणजे इन इटिंग पॅकेज फूड म्हणजे तुम्ही पॉकेटातले अन्न पदार्थ न खाता, पॉकेटातलं चिप्स न खाता, पॉकेटातला चिवडा किंवा असं चकल्या, तुम्ही हे पदार्थ न खाता, पॅकेट फूड न खाता, पॅकेज केलेले किंवा प्रोसेस झालेले जे फूड असतात, जे कंपनी बनवते आणि मार्केटमध्ये विकायला बाजारात येतात, ते न खाता तुम्ही मुलांना काय खायला पाहिजे? तुमच्या आहारात ह्या सगळ्या वस्तू असायला पाहिजे आणि असं बॅलन्स डाएट असायला पाहिजे. तर काय खायला पाहिजे तुम्ही? फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, सॅरल्स, नट्स, मिल्क्स हे तुमच्या आहारात असू द्या, इन्स्टेड ऑफ पॅकेजिंग फूड पेक्षा तुमच्या आहारात हे बॅलन्स डाएट वाले पदार्थ असू द्या, ज्याच्यामुळे आपल्याला नरिशमेंट मिळेल, म्हणजे आपलं पोषण छान होईल. तर मुलांनो, तुम्ही पण हे पदार्थ काय करत जा? खात जा. हे नाही खायचं. हे काय आहे? हे रॉंग आहे. बघा, विच इज टू सॉल्टी, स्पायसी ऑर स्वीट ऑर नॉट गुड फॉर हेल्थ. तर बघा, आपल्यासाठी माहितीये का, जे आहे विच इज टू सॉल्टी म्हणजे जास्त मीठ टाकलेलं पदार्थ. जसं चिप्स मध्ये काय असते? खूप सॉल्ट असते, मीठ असते, मसाले असतात. स्पायसेस म्हणजे मसाले, स्पायसी म्हणजे मसालेयुक्त. मसालेयुक्त म्हणजे खूप असं सॉल्टी, मीठ टाकलेलं नका खाऊ, खूप असं स्पायसी मसाल्याचं नका खाऊ. और स्वीट म्हणजे असं खूप गोड पदार्थ पण तुम्ही नका खाऊ. और नॉट गुड फॉर हेल्थ. हे जे सॉल्टी, स्पायसी आणि जे स्वीट पदार्थ असतात, हे जे काय असतात, हे तुमच्या शरीरासाठी योग्य नसतात. याच्यामुळे वजन वाढणे, शरीराचे प्रॉब्लेम होणे, आपली हेल्थ न राहणे, व्यवस्थित न राहणे, याच्यामुळे आजार होऊ शकतात. बघा मुलांनो, आता इथे काय दिसते आहे तुम्हाला? एक ऍडव्हर्टाइजमेंट दिसते आहे. इथे एक लेडी दिसते आहे तुम्हाला, एक अशी लेडी दिसते आहे. आणि इथे काय दिसते? आपल्याला अशी क्रीम दिसते आहे. आणि इथे काय लिहिले आहे? ओनली इन 5 days म्हणजे फक्त 5 दिवसात. आणि ही लेडी जी दिसते, ही मुलगी तुम्हाला फेअर दिसते आहे, गोरी दिसते आहे. तर हे बघा, मुलगी कशाची ऍडव्हर्टाइज करते? ही फेअरनेस क्रीमची करते. म्हणजे जे मुली अशा थोड्याशा डार्क असतात, सावळ्या असतात, त्यांना कॉम्प्लेक्स असते की बा आपण बाकीच्यांसारखे गोरे नाही, आपण सुंदर दिसत नाही. मग त्या काय करतात? सर्च करतात की आता गोरं व्हायसाठी कुठली क्रीम लागेल. मग अशा त्या ऍडव्हर्टाइजला बळी पडतात आणि ते ह्या क्रीम प्रॉडक्ट घेतात आणि ते लावून काय करतात? आपल्या चेहऱ्याला लावतात. त्याच्यामुळे काय होते मुलांनो? चेहऱ्याला त्याचा साईड इफेक्ट होते. बघा, फेअरनेस क्रीम टोटल नॅचरल म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे? टोटल नॅचरल आहे, म्हणजे आयुर्वेदिक आहे. आणि फक्त किती दिलेला आहे? 70 रुपयाला, म्हणजे 70 रुपयाला. इन्स्टंट इफेक्ट म्हणजे तुम्ही हे जर लवकर लावलं तर काय होईल? 5 दिवसातच तुमचा रंग गोरा व्हायला दिसेल. हे दिसते, हे फीचर्स दिलेले आहे. ते हे वाचून काय होते? एक सामान्य माणूस आहे तो काय करतो? ह्या ऍडव्हर्टाइजला, या जाहिरातीला बळी पडतो. बघा, इन अ फेअरनेस क्रीम ऍड. ही कशाची ऍड आहे? फेअरनेस क्रीमची ऍड आहे. अ गर्ल अवॉइड्स गोइंग टू द पार्टी ड्यू टू हर डार्क स्किन कलर. म्हणजे इथे एखादी अशी मुलगी असते, ती थोडी रंगाने सावळी असते, म्हणजे डार्क असते. ती हेजिटेट करते कुठल्या पार्टीला जायला, कुठल्या लग्नाला जायला. म्हणजे तिच्या मनात कॉम्प्लेक्स निर्माण होतो की मी काळी आहे, मी बाहेर कसं जाऊ, सगळे मला हसतील. तर हे तिच्या मनातली भीती आहे. तर बघा, ह्या अशा मुलींसाठी काय आहे? ह्या जाहिरात फसव्या असतात. ह्या अशा स्किन क्रीमच्या जाहिरातची काय करतात? ऍडव्हर्टाइज करतात. आणि ज्या अशा थोड्याशा सावळ्या मुली आहेत, त्या काय करतात? ह्या क्रीम घेतात. बघा, देन अ फेअर लेडी ऍडवाइसेस हर टू यूज अ फेअरनेस क्रीम फॉर 5 days. मग बघा, त्या सावळ्या मुलीला, ज्या मुलीचा रंग डार्क आहे, मग काय करते? ऍडव्हर्टाइज मध्ये दाखवते की ही जी गोरी मुलगी आहे, तिला ऍडवाइस देते, तिला सल्ला देते. काय सल्ला देते? देन अ फेअर लेडी, ही जी गोरी मुलगी आहे, तिला सल्ला देते हर टू यूज फेअरनेस क्रीम फॉर 5 days. ती काय म्हणते? त्या सावळ्या मुलीला, जिचा रंग डार्क आहे, तू ही क्रीम घे आणि हे किती दिवस वापर? 5 दिवस वापर. त्याच्यामुळे काय होईल? तुझा चेहरा गोरा होईल, म्हणजे तुझ्या स्किन मध्ये पण चेंजेस दिसेल. पण हे चुकीचं आहे मुलांनो, हे असं करायला नको. हे दिसते आपल्याला, इथे 3 शेड दिसतात. हे डार्क आहे,
ही तिच्यापेक्षा थोडी फेअर आहे आणि मग ही जास्तच फेअर आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फेअर गर्ल विच इज अनबिलिव्हेबल. तर ऍडव्हर्टाईज मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, इथे 3 फेस दिलेले आहेत. तर इथे काय असते, जेव्हा ही मुलगी काय करते, ही खूप डार्क असते म्हणजे काळी असते, तर ही काय करते, ही क्रीम लावायला सुरुवात करते, असं ऍडव्हर्टाईजमेंट मध्ये दाखवलेले आहे, जाहिरातीमध्ये. मग क्रीम लावता लावता ती काही दिवसात काय दिसते, एवढी फेअर दिसते म्हणजे थोडी गोरी दिसायला लागते. आणि अजून काही दिवस वापरल्यानंतर तिचा कलर कसा येतो, अजून असं फेअर येतो. बघा, द डार्क गर्ल इज शोन युझिंग इट टर्निंग इनटू अन एक्स्ट्राऑर्डिनरी फेअर गर्ल. या जाहिरात असं दाखवलेलं की जी डार्क गर्ल आहे म्हणजे जी सावळी मुलगी आहे ती काय करते, म्हणजे मग तिचं रूपांतर ही क्रीम लावून अशा गोऱ्या मुलीमध्ये तिचा रंग कसा होतो, तिचा रंग उजळतो, गोरा होतो. हे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दाखवलेलं आहे, ह्या जाहिरातीमध्ये दाखवलेलं आहे. तर विच इज अनबिलिव्हेबल. विच इज अनबिलिव्हेबल, अनबिलिव्हेबल म्हणजे काय आहे, अनबिलिव्हेबल म्हणजे विश्वास न करण्यासारखे आहे. हे विश्वास न करण्यासारखे. बघा, त्या मुलांना आपल्या रोजच्या, आपण जेव्हा टीव्ही बघत असतो तर अशा जाहिराती आपण रोज बघतो. आता फेअर अँड लवलीची तुम्ही जाहिरात बघत असाल, विको टर्मरिकची जाहिरात बघत असाल, तर आपल्याला असंच दाखवते की त्या मुलीला कॉन्फिडन्स नसतो, मग तिला कोणीतरी सजेस्ट करते, ती क्रीम लावायला सुरुवात करते आणि काही दिवसानंतर तिचा रंग असा होतो. तर आपल्या ज्या कॉमन मुली आहेत, आपल्यासारख्या ज्या सामान्य मुली आहेत, त्या ऍडव्हर्टाईज पाहून काय करतो, आपण ते प्रॉडक्ट घेऊन आणतो आणि आपण ते लावायला सुरुवात करतो, पण आपल्या स्किनवर त्याचा काहीच तसा उपयोग होत नाही. तर ह्या ज्या जाहिराती आहेत ह्या आपल्याला टेम्प्ट करतात, म्हणजे मोहित करतात, म्हणजे सुंदर सुंदर आकर्षक असा ऍडव्हर्टाईज करून काय करतात, आपल्याला मोहित करतात. पण असं नसते. विच इज अनबिलिव्हेबल म्हणजे ते विश्वास करण्यासारखं नाहीये. आता बघूया इथे काय दिलेलं आहे. बघा, इथे दिसते आहे, फर्स्ट ऑफ ऑल युअर स्किन कलर हॅज नथिंग टू डू विथ युअर ब्युटी. बघा, म्हणजे पहिली गोष्ट तर ही आहे, युअर स्किन कलर हॅज नथिंग टू डू विथ युअर ब्युटी. म्हणजे जो आपला स्किन कलर असतो तो आपली ब्युटी शो करत नाही. म्हणजे एखादा गोरा आहे, एखादी मुलगी रंगाने पांढऱ्या रंगाची आहे किंवा तिचा रंग फेअर आहे म्हणजे ती सुंदर आहे असं होत नाही. आणि जर एखादी मुलगी सावळी आहे म्हणजे ती कुरूप आहे असं होत नाही. म्हणजे रंगावरून आपली सुंदरता किंवा रंगावरून आपली ब्युटी ही प्रदर्शित होत नाही. तर आपले फीचर्स, आपले विचार, हे सुद्धा आपल्यातले जे टॅलेंट आहे हे सुद्धा आपली ब्युटी काय करते, ब्युटी शो करते. नुसतं रंग, व्हाईट कलर किंवा फेअर कलर म्हणजे सुंदरता असं होत नाही. म्हणून काय करायला पाहिजे, आपण ऍड ज्या असतात त्याला बळी पडायचं नाही. हेन्स यू शुड नेव्हर बी अशेम्ड ऑफ युअर नॅचरल लुक्स. म्हणजे काय करायला पाहिजे, जे आपल्या देवानी आपल्याला नॅचरल लुक्स दिलेला आहे, आपण सावळे असू देत, डार्क असू देत, तर आपला जो नॅचरल लुक आहे तर त्याला असे म्हणजे आपण कधीच लाजू नये. मी काळी आहे म्हणून मला लोक नाव ठेवतील, माझा कलर डार्क आहे म्हणून मला तिथे पार्टिसिपेट करता येईल, असं काही नसते. तुमच्यातले जे क्वालिटीज आहेत ते काय असतात, ते तुमचे गुण असतात. म्हणजे तुम्ही तुमच्या गुणांनी काय करा, तुमची ब्युटी एक्सप्लोअर करा. नुसतं कलर, पांढरा कलर असून किंवा फेअरनेस राहून ते सुंदर आहे असं होत नाही. आणि तुम्ही जरी डार्क असाल तरी काय, तुम्ही त्याचं असे म्हणजे लाजू नका. तुमचे जे नॅचरल लुक्स आहेत ते खूप, देवाने दिलेले जे नॅचरल लुक्स आहेत ते सुंदर आहे, त्याला अप्रिशिएट करा तुम्ही. बघा, इन्स्टेड ऑफ युझिंग फेअरनेस क्रीम्स दॅट मे हॅव साईड इफेक्ट्स. इन्स्टेड ऑफ युझिंग फेअरनेस क्रीम, आपण फेअरनेस क्रीम वापरली तर काय आहे, दॅट मे हॅव साईड इफेक्ट्स. काय आहेत त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, म्हणजे त्याच्यामुळे आपल्या स्किनला खाज येऊ शकते, स्किन जळू शकते, स्किन खराब होऊ शकते, याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. वी शुड इट वेल एक्सरसाइज वेल. तर आपल्याला काय करायचंय, मुलांना चांगलं दिसायचंय, आपल्यातलं सगळं वेलनेस दाखवायचं, तर काय करायला पाहिजे, आपल्याला चांगलं इट वेल म्हणजे आपण चांगलं खाल्लं पाहिजे, आपण एक्सरसाइज केली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. स्लीप वेल अँड ड्रिंक इनफ वॉटर टू गेट हेल्दी अँड ग्लोईंग स्किन. तर आपण त्या फेअरनेस क्रीम पेक्षा काय केलं पाहिजे, चांगले फ्रुट्स खाल्ले पाहिजे, बॅलन्स डाएट घेतला पाहिजे, छान झोप घेतली पाहिजे. स्लीप वेल अँड ड्रिंक इनफ वॉटर. तर काय केलं पाहिजे, आपल्याला आपली झोप पुरेशी असली पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे, वेळेवर उठलं पाहिजे, भरपूर पाणी प्यायला पाहिजे. टू गेट हेल्दी अँड ग्लोईंग स्किन. जर तुम्हाला तुमची स्किन सुंदर हवी असेल, चांगली चकाकणारी हवी असेल, हेल्दी हवी असेल, तर ती कुठलेही असं फेअरनेस प्रॉडक्ट लावून होत नाही.
असा रंग येत नाही. तर काय करायला पाहिजे, आपण चांगलं अन्न खायला पाहिजे, भरपूर पाणी प्यायला पाहिजे, छान झोपायला पाहिजे, एक्सरसाइज करायला पाहिजे, पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, तुमची जी स्किन आहे ती आपोआप नॅचरली ग्लो करेल, म्हणजेच चमकायला लागेल. तर मुलांनो, द ऍड वाईज कस्टमर म्हणजे ह्याच्यात हेच सांगितलेलं आहे की तुम्ही ऍड पाहून काय, तुम्ही सुजाण ग्राहक बना. तुम्ही त्यांना म्हणजे त्यांनी टेम्प्ट केलेला आहे, ऍडव्हर्टाईज केलेली आहे. त्या ऍडव्हर्टाईजला बळी न पडता तुमच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा. आणि ते तुम्हीच सुजाण ग्राहक बनून काय करा, योग्य ते निर्णय घेऊन तुम्ही जाहिरातीला बळी न पडता योग्य असा निर्णय घ्या. हे आपण या लेसन मध्ये शिकलेलो आहोत. काय दिलेलं आहे, दिस चॅप्टर टेल्स अस हाऊ ऍडव्हर्टिजमेंट can mislead you to buy some products. The job of the advertisement companies is to make the product look attractive and tempting. However, it is the job of the wise customer to check the usefulness of the product before buying it. म्हणजे काय सांगितलेलं आहे आपल्याला समरीमध्ये, आपल्याला सांगितलंय धिस चॅप्टर म्हणजे हा जो लेसन आहे काय शिकवतो आपल्याला, धिस चॅप्टर tells us how advertisement can mislead you to buy some products. मिसलीड करणे म्हणजे आपल्याला खोटं खोटं हे करणे, म्हणजे संभ्रम निर्माण करणे आपल्यात, म्हणजे चुकीचं मार्गदर्शन करणे, चुकीचं मार्गदर्शन करणे. काय दिलेलं आहे, धिस चॅप्टर टेल्स अस हाऊ ऍडव्हर्टिजमेंट कॅन मिसलीड यू टू बाय सम प्रोडक्ट्स. म्हणजे जे आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे ज्या जाहिराती आहेत त्या काय करतात, आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करतात, आपल्याला मिसलीड करतात टू बाय सम प्रॉडक्ट. म्हणजे आपण ते प्रॉडक्ट घेतले पाहिजे, त्याच्यामुळे काय करतात, त्या खोट्या खोट्या जाहिराती आपल्याला दाखवतात, आपल्याला फेअरनेस क्रीम दाखवतात की कलर कसं म्हणजे 4 ते 5 दिवसात कसं फेअर होतो कलर, किंवा तुमचे केस छोटे असतील, वाढत नसतील तर तुम्ही म्हणजे तो तेल लावाल, हेअर ऑइल लावाल, असं लावाल तर किती छान होईल, फेस पॅक लावलं तर गोरंपण येईल. लहान मुलांना चॉकलेटचा ऍड दाखवतात, जेव्हा कार्टून्स वगैरे तेव्हा बघतात, तेव्हा तुम्ही बघितलं असेल लहान मुलं जेव्हा कार्टून बघतात तर त्यांच्या ते म्हणजे कार्टूनच्या मध्ये जे ऍड्स असतात ते चॉकलेट्सच्या असतात, किंडर जॉयच्या ऍड्स असतात आणि छोट्या छोट्या खेळण्यांचा पण अशा ऍड्स असतात. आणि मुलांना ते चिप्सच्या पॉकेटांमध्ये एखादं छोटंसं टॉय किंवा एखादी चक्री, एखादं काही असं टॉय त्या चिप्सच्या पॉकेटात टाकतात, कारण मुलांना ते टॉय हवं असते. आणि ते आपल्या पॅरेंट्सकडे काय करतात, मागणी करतात की ते टॉय, म्हणजे त्यांना चिप्स जरी खायचं नसलं तरी ते आम्हाला टॉय मिळेल, आम्हाला, म्हणजे त्या असं लालच दाखवतात मुलांना, म्हणजे मिसलीड करतात. त्याच्यामुळे मुलं पण काय करतात, ते प्रॉडक्ट घेऊन मागतात. आता तुम्ही बघाल किंडर जॉय जे आहे ते 50 रुपयाचं आहे. त्याच्यात एका भागात काय आईस्क्रीम सारखं असतं आणि दुसऱ्या भागात टॉय असते. म्हणजे ते 50 रुपयाला इतकं महागडं आहे मुलांना, पण ते टॉय भेटेल आपल्याला. आणि तशी ते ऍडव्हर्टाइजमेंट करतात, सुंदर सुंदर टॉयचे ऍडव्हर्टाइजमेंट करतात. तर मुलं आपल्या पालकांच्या मागे लागतात की ते आम्हाला घेऊन द्या. काय आहे मुलांना, हेच आपल्याला या इथे सांगितलेलं आहे की अशा मिसलीड म्हणजे आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करणाऱ्या जाहिराती आहेत त्या आपल्याला भटकवत असतात आणि आपल्याला मजबूर करतात की आपण ते प्रॉडक्ट्स त्यांचे घेतले पाहिजे. द जॉब ऑफ द ऍडव्हर्टिजमेंट कंपनीज इज टू मेक द प्रॉडक्ट लुक अट्रॅक्टिव्ह अँड टेम्पटिंग. काय करतात, जे आहे द जॉब ऑफ द ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे द जॉब ऑफ द ऍडव्हर्टिजमेंट कंपनी, ज्या जाहिरातीच्या कंपनी आहेत काय करतात, इज टू मेक द प्रॉडक्ट लुक अट्रॅक्टिव्ह. म्हणजे ते प्रॉडक्ट काय करतात, अट्रॅक्टिव्ह करतात, म्हणजे इतकं सुंदर बनवतात, इतकं ब्युटिफुल बनवतात. त्याच्यात ते असं टाकतात की याच्यात म्हणजे छान छान फ्लेवर्स आहेत, बाहेर सुंदर सुंदर चित्र असं छापून काढतात, परत तिथे छोटे छोटे टॉय ठेवतात आणि असं अट्रॅक्टिव्ह बनवतात की लहान मुलं पण काय करतील, त्या प्रॉडक्टकडे वळतील आणि आपल्या पॅरेंट्सला घ्यायला काय करतील, ते मजबूर करतील. असं टेम्पटिंग म्हणजे मोहित करतात. अशा अट्रॅक्टिव्ह आणि टेम्पटिंग असे जे प्रॉडक्ट आहेत ते मोहित म्हणजे आपल्याला भुरळ पाडतात ते. हाऊएव्हर इट इज द जॉब ऑफ द वाईज कस्टमर्स टू चेक द युजफुलनेस ऑफ द प्रोडक्ट बिफोर बाईंग इट. तर आपण काय करायला पाहिजे, हाऊएव्हर काय करायला पाहिजे, इट इज द जॉब ऑफ द वाईज कस्टमर. जर आपण सुजाण नागरिक असू, आपण हुशार कस्टमर असू, आपल्याला जाण असेल तर आपण काय करायला पाहिजे, टू चेक द युजफुलनेस.
युजफुलनेस म्हणजे त्याची खरंच उपयोगिता आहे का आपल्याला, म्हणजे तो प्रॉडक्ट खरंच आपल्या उपयोगाचा आहे का हे आपण चेक करून घ्यायला पाहिजे ऑफ द प्रॉडक्ट बिफोर बाईंग. म्हणजे ते प्रॉडक्ट घेण्याच्या पूर्वी काय करायला पाहिजे, त्याची खरंच आपल्याला गरज आहे का, खरंच त्याचे फायदे होतात का, हे सगळं बघूनच आपण काय करायला पाहिजे, आपण ते प्रॉडक्ट किंवा त्याच्या वस्तू घ्यायला पाहिजे. म्हणजे इथे एवढंच थोडक्यात सांगितलेलं आहे मुलांनो, की कुठली जरी जाहिरात असली, खूप अट्रॅक्टिव्ह पिक्चर्स असले आणि तुम्हाला असे काही प्रलोभन दिलं, टेम्प्टिंग करण्याचा जरी प्रयत्न करा, पण ती खरंच वस्तू आपल्याला उपयोगाची आहे की नाही, एक म्हणजे सुज्ञ कस्टमर, सुज्ञ ग्राहक म्हणून तुम्ही काय करा मुलांनो, हे जाणून घ्या आणि त्याच्यानंतरच जर गरज असेल तरच ते प्रॉडक्ट घ्या, अन्यथा तुम्ही घेऊ नका. अशा प्रकारे आपण हे असं सुंदर चॅप्टर अभ्यासलेलं आहे आणि हे काय देते, हे एक आपल्याला एक अवेअरनेस देते, एक जागरूकता देते, की आपण काय करायला पाहिजे, बाजारात गेल्यानंतर आपण कसा व्यवहार करायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे आणि आपण जे असे ॲडव्हर्टाइजमेंट किंवा जे असे मोहित करणारे जे आपल्याला असं चित्र दिसतात त्याला बळी पडू नये. एक सुजाण ग्राहक म्हणजे सुजाण कस्टमर असल्यामुळे आपण काय करायला पाहिजे, खरंच ते प्रॉडक्ट योग्य आहे की नाही हे जाणून घ्यायला पाहिजे.